card, A for ga, ha I ja kalama, O pa quara sata, our works ya and za. व्हेरी गुड. तर काय विचार करताय मंडळी? नेहमी तर आपण ABCD असं वाचत असतो, पण सुवानी आज वेगळ्या पद्धतीने वाचते. तर सुवानी लेटर्स न वाचता त्यांचा साऊंड वाचते. हो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लेटर्स आणि साऊंड मधला डिफरन्स बघणार आहोत. लेटर आणि साऊंड बद्दल आपण डिटेल्स मध्ये आज शिकणार आहोत. म्हणजे काय होतं, ॲज अ पॅरेंट, ॲज अ टीचर आपण आपल्या मुलांना शिकवत असतो, तर तेव्हा आपण मराठी भाषी लोक इथंच कन्फ्यूज होत असतो. कारण इंग्रजीचं आपल्या मराठी भाषेसारखं नसतं की मराठी बाराखडी जशी आहे तशीच आपण वाचत असतो. पण तुम्हा सगळ्यांना माहीतच असेल की अल्फाबेट मध्ये 26 लेटर्स आहेत आणि पण त्या 26 लेटरचे 44 प्लस फोनिक साऊंड्स आहेत. कारण एका लेटरचे इंग्रजी या सगळ्यांचे सेपरेट साऊंड तर आहेतच, पण इवन एका लेटरचे 2-3 साऊंड सुद्धा आहेत. जसे की आता इथं सी आहे, याला आपण स आणि क असंही वाचत असतो. तसंच जी ला आपण ग आणि ज असंही रीड करत असतो. पण आपल्या मराठीत असं नसतं की आपण इथे क वाचला तर दुसऱ्या ठिकाणी त्याला, जसं की कमळला कमळ वाचतोय तर कोमललाही आपण कोमलच कच रीड करतो. पण तसं इंग्लिश मध्ये नसतं, म्हणून आपला गोंधळ उडत असतो. म्हणून लेटर्स तर मुलं शिकतच असतात, ते तर आपण त्यांना शिकवतच असतो. पण इंग्रजी रीड करायची असेल, इंग्रजी बोलायचं असेल तर त्यासाठी लेटरचे साऊंड शिकणं खूप महत्वाचं आहे, खूप गरजेचं आहे. तुम्हाला माहीतच असेल की लेटरचे 2 प्रकार असतात, कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटर. मुलांना दोघं इंट्रोड्यूस करणं खूप महत्वाचं आहे, कारण दोघं लेटरचा कॅपिटल आणि स्मॉल केस म्हणत असतो आपण, कॅपिटल केस स्मॉल केस, त्यांचा दोघांचा एक वेगवेगळा यूज आहे. जसे की ग्रामर मध्ये तुम्हाला रूल माहीतच असेल, प्रॉपर नाउन जेव्हा आपण लिहित असतो, राईट करत असतो, तेव्हा त्याचं फर्स्ट लेटर हे नेहमी कॅपिटल असतं. आणि नेहमी आपण जेव्हा न्यू सेंटेन्स स्टार्ट करत असतो तेव्हाही आपण कॅपिटल लेटर पासूनच सुरुवात करत असतो. म्हणून मुलांना कॅपिटल लेटर्स आणि स्मॉल लेटर्स शिकवले जातात. आपण आपल्या मराठी भाषेमध्ये एक वर्ड जर आपण जसा वाचत असतो तोच आपण सेम प्रत्येक ठिकाणी तो सेमच रीड करत असतो. पण इंग्रजीमध्ये तसं नसतं. समजा मुलं जर आता CAT कॅट याला मुलं फोनिक साऊंडचा यूज करून वाचत असतात, क आ ट कॅट. त्याचप्रमाणे इथं आता ए चा साऊंड ॲ असा होतो. पण जर आपण एबल बघितलं, एबल, तर त्याचप्रमाणे आपण दुसरा वर्ड जो बघत आहोत तो म्हणजे एबल. तर इथं आपण एबल असं रीड करत असतो, म्हणजेच ए चा लॉंग साऊंड आपण इथं रीड करत असतो. म्हणून मुलांना साऊंड शिकवणं खूप गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा आपण इथं आपण कन्फ्यूज होतो, इथं आपला गोंधळ होतो. तर मी अजून तुम्हाला डिटेल मध्ये लेटर्स आणि साऊंडचा डिफरन्स नेमका काय आहे ते आपण बोर्डवरती बघूया, म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. आणि जेव्हा तुम्ही नवीन मुलांना शिकवायला जाणार तेव्हा तुम्ही क्लिअर कट व्यवस्थित एक्सप्लेनेशन सोबत त्यांना शिकवू शकणार. आणि तुम्हालाही काही डाऊट्स असतील तर ते तुमचे दूर होतील आणि तुमचे जर डाऊट क्लिअर झाले तर तुम्ही तुमच्या मुलांचेही डाऊट क्लिअर करू शकणार. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लेटर्स आणि साऊंड विषयी शिकत आहोत. तर लेटर्स फॉर्मेशन तर आपण बघितलं, पण आता आपण बघणार आहोत लेटर्स आणि साऊंड्स मधले काय डिफरन्स आहेत तो. तर पहिले आपल्याला कसं शिकवलं जायचं, CAT कॅट, BAT बॅट, MAT मॅट असं आपण पाठ करत असं आपल्याला शिकवलं जायचं. पण मुलांना आता तसं नाही शिकवलं जात. मुलांना आता C चा साऊंड क आहे, A चा साऊंड ॲ आहे आणि T चा साऊंड ट आहे. क आ ट कॅट असं अशा पद्धतीने मुलं आता शिकत असतात. तर ते का शिकवलं जातं, कारण मुलांना डिकोड करणं सोपं जाईल. जर मुलांना रीड करायचं असेल, त्यांना जर सी दिसला तर ते काय रीड करतील, कच रीड करतील. यालाच म्हणतात डिकोड करणं. तर लेटर्स आपल्याला माहितीच आहेत, मी सुरुवातीलाही सांगितलं 26 असतात, स्मॉल कॅपिटल दोघं सेम. पण लेटर्सला आपण म्हणत असतो ग्राफिम. तर हे लेटर कशासाठी यूज केले जातात, रायटिंगसाठी, यूज्ड फॉर रायटिंग. तर इकडे वळूया साऊंड कडे. तर साऊंड्स हे 44 प्लस आहेत.
सुरुवातीलाही मी सांगितलं की साऊंड्स 44+ आहेत. आपण मुलांना आता बेसिक साऊंड शिकवत आहोत. आता हळूहळू आपण स्टेप बाय स्टेप जाणार आहोत. तर यांना म्हटलं जातं फोनिम्स, यांना म्हटलं जातं ग्रॅफिम्स. फोनिम्स हे यूज फॉर स्पीकिंग आणि रीडिंग. फोनिम्स हे रीडिंगसाठी आणि स्पीकिंगसाठी यूज केले जातात, तर लेटर्स हे रायटिंगसाठी यूज केले जातात. साऊंड आपण का शिकत असतो की आपल्याला इझिली, आपल्या मुलांना आपल्याला इझिली रीड करता यावं, इझिली बोलता यावं, एखाद्या शब्दाचं प्रोनाउन्सिएशन आपल्याला बरोबर यावं, त्यासाठी आपण साऊंड शिकत असतो. आणि लेटर्स आपण रायटिंगसाठी शिकत असतो. आय होप यू आर गेटिंग माय पॉइंट. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्हाला जर याच्याविषयी काही डाऊट्स विचारायचे असतील तर ते मला कॉमेंट थ्रू नक्की विचारा. चला तर मग पुढे बघूया. अ लेटर मेक्स डिफरंट साऊंड्स. तर हे जे लेटर्स आहेत, आधीच मी सांगितलं की ते वेगवेगळे साऊंड्स क्रिएट करत असतात. एक लेटरचा अनेक साऊंड असू शकतात. तर जसे की आपण ए ला ॲ रीड करत असतो, बी ला ब रीड करत असतो, सी ला क, जी ला ग, अशा पद्धतीने आपण रीड करत असतो. तर ते झाले साऊंड. म्हणजेच लेटर काय करत असतात, साऊंड क्रिएट करत असतात. जसे की सी चा साऊंड क असाही असतो आणि स असाही असतो. जी चा साऊंड ज आणि ग असाही असतो. मी हा रूल लवकरच घेऊन येणार आहे की सी ला क कधी रीड करायचा आणि स कधी रीड करायचा, जी ला ज आणि ग कधी रीड करायचा, ते यासाठी सुद्धा सेपरेट रूल आहेत. मी आधी सुद्धा एक रूल वरती व्हिडिओ बनवलेला आहे. तो जर तुम्ही नसेल बघितला तर नक्की जाऊन बघा. आणि आता लवकरच मी हा दुसरा व्हिडिओ पण घेऊन येणार आहे. म्हणून जर तुम्ही मला पहिल्यांदा बघत असणार तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या. कारण आपण इथे मराठी थ्रू इंग्रजी शिकत असतो, तेही अगदी सोप्या पद्धतीने. चला तर मग पुढे बघूया. अ साऊंड कॅन बी रिटन थ्रू डिफरंट लेटर अँड लेटर ग्रुप्स. म्हणजे काय, तर एक साऊंड हा तुम्ही वेगवेगळ्या लेटरमध्ये किंवा लेटर ग्रुप्समध्ये लिहिला जातो. जसे की आणि त्याला आपण सेमच रीड करत असतो. जसे की AIAYGH याला आपण ए असं रीड करत असतो. जसे की WAIT वेट, इथं AI चा जो साऊंड आहे तो काय झाला ए. TAIL टेल, DAY डे, TRAY ट्रे, EIGHT एट, WEIGHT वेट, असे भरपूर शब्द आहेत. तर हे जे तुम्ही आपण बघत आहोत, हे जे ग्रुप्स आहेत लेटरचे, याचा साऊंड सेम होतो ए. तर हे बघा, रीडिंग करणं एवढं सोपं होतं जर आपल्याला व्यवस्थित साऊंड्स माहीत असतील तर. जर तुम्ही मुलांना सांगितलं की रीड कर CAT कॅट, BAT मॅट, तर त्याला माहीत असेल की सी ला आपण क वाचत असतो, बी ला आपण ब वाचत असतो. स्पेलिंग लिहायच्या वेळेसही ते व्यवस्थित एनकोड करतील. जेव्हा तुम्ही मुलांना सांगणार की कॅट लिही तर ते बरोबर तेव्हा CAT कॅटच लिहितील. कारण त्यांना तेव्हा ते त्यांच्या माइंडमध्ये असेल की हो, आपण हे कधीतरी आपल्या माइंडमध्ये आपण ऐकलं आहे की CAT कॅट याला आपण क ॲट असं वाचलेलं आहे आणि CAT कॅट हीच तो त्याची स्पेलिंग व्यवस्थित लिहेल. म्हणजे सांगण्याचा अर्थ काय, जर मुलांना साऊंड माहिती असतील तर मुलं स्पेलिंग मिस्टेक करणार नाही, इझिली रीड करायला शिकतील आणि बोलायला व्यवस्थित प्रोनाउन्सिएशन सुद्धा योग्य करतील. जर आपल्याला साऊंड्स माहित नसतील तर आपण रीड करताना खूप मिस्टेक करत असतो. जसे की मागे आता व्हॉट्सअपला एक व्हिडिओ आलेला होता, कोलेस्ट्रॉलची स्पेलिंग लिहिली होती पण मुलगी काय वाचत होती, सर तुम्ही छोले तर बरोबर लिहिलंय पण पुढे ते काही समजत नाहीये, असं होतं जर आपल्याला साऊंड माहिती नसतील तर. म्हणून मुलांना साऊंड शिकणे खूप गरजेचं आहे, शिकवणे खूप गरजेचं आहे. यावरती मी फोनिक साऊंड वरती खूप सारे व्हिडिओज माझे बनवून झालेले आहेत, ते तुम्ही नक्की बघा. तुम्ही तुमच्या मुलांना शिकवू शकता. जर तुम्ही ट्युशन घेत असणार, ॲज अ टीचर असणार, तर तुमचे जर हे डाऊट क्लिअर असतील तर मुलांना तुम्ही व्यवस्थित क्लिअर करून, त्यांचे डाऊट क्लिअर करून शिकवू शकता. तर असा हा आजचा व्हिडिओ होता, ज्या व्हिडिओमध्ये आपण लेटर्स आणि साऊंड्स मधला डिफरन्स बघितला. तर आय होप यू लाईक्ड इट. सो प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा,
जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये आणि प्लीज एक कॉमेंट तर नक्कीच करा. तुम्ही कॉमेंटमध्ये व्हिडिओ बद्दल लिहू शकता, चॅनल बद्दल लिहू शकता, तुम्हाला काही डाऊट्स असतील ते तुम्ही कॉमेंट करून मला विचारू शकता. तुम्ही तुमचे विचार तुम्ही माझ्याशी कॉमेंट थ्रू शेअर करू शकता. म्हणून प्लीज तुमचे अनमोल वेळ काढून तुमचे अनमोल विचार नक्कीच मला कॉमेंटमध्ये सांगा. त्याचप्रमाणे आपला अजून एक चॅनल आहे शीतल द रीडर ब्लॉग्स. हे जर तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण त्या चॅनलवरती सुद्धा आता नवनवीन व्हिडिओ येणार आहेत. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.